गोष्टीचे नाव आहे शेतकरी आणि बैल. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव आप्पा होते. आप्पाकडे एक बैल होता. बैलाचे नाव नंदी होते. आप्पा आणि नंदी यांची खूप घट्ट मैत्री होती. आप्पा नंदीला आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करत असे. नंदी पण आप्पाची खूप काळजी घेत असे. आप्पा रोज सकाळी उठून नंदीला चारा पाणी देत असे. मग दोघेही शेतात कामाला जात असत. आप्पा नांगर चालवत असे आणि नंदी त्याच्यासोबत चालत असे. नंदी आप्पाला खूप मदत करत असे. तो शेतातली अवघड कामेसुद्धा सहज करत होता. एक दिवशी आप्पा आजारी पडला. त्याला खूप ताप आला होता. तो उठू शकत नव्हता. नंदी खूप उदास झाला. त्याने आप्पाची खूप सेवा केली. तो त्याच्याजवळ बसून त्याला वारा घालत होता. दुसऱ्या दिवशी आप्पा थोडा बरा झाला, पण त्याला अजूनही अशक्तपणा होता. नंदीने ठरवले की आज तो शेतात जाऊन काम करेल. त्याने आप्पाला काहीच सांगितले नाही. नंदी सकाळीच उठला आणि शेतात गेला. त्याने सगळी कामे एकट्यानेच केली. त्याने नांगर चालवला, बी पेरले, पाणी दिले. नंदीने खूप कष्ट केले, पण त्याने आप्पाला काहीच कळू दिले नाही. संध्याकाळी आप्पा बरा झाला. तो नंदीला शोधायला शेतात गेला. तिथे त्याने नंदीला काम करताना पाहिले. आप्पाला खूप आनंद झाला. त्याला नंदीचा अभिमान वाटला. आप्पाने नंदीला जवळ घेतले आणि त्याचे खूप कौतुक केले. नंदी खूप खुश झाला. आप्पा आणि नंदी यांची मैत्री अजून घट्ट झाली. या घटनेनंतर आप्पा आणि नंदी नेहमी सोबत काम करत असत. एकमेकांना खूप मदत करत असत. त्यांची जोडी गावात खूप प्रसिद्ध झाली. सगळे लोक त्यांची उदाहरणं देत असत. आप्पा आणि नंदी यांची गोष्ट आपल्याला शिकवते की मैत्री खूप महत्त्वाची असते. खरे मित्र नेहमी आपल्यासोबत असतात. ते आपल्याला मदत करतात आणि आपली काळजी घेतात. त्यामुळे आपण आपल्या मित्रांची नेहमी काळजी घेतली पाहिजे. गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका.